माझे नाव जीत पाटील. मी नॅशनल इंग्लिश स्कूल कुडूस या शाळेमधून आलेलो आहे. जशी पॉप्युलेशन वाढत चालली आहे तसं आपल्याला मोस्ट ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शनची गरज पडत चालली आहे. त्याच ऍग्रिकल्चर प्रोडक्शनसाठी आम्ही काही सस्टेनेबल आणि स्मार्ट ऍग्रिकल्चर मेथड यूज केलेले आहेत. तसंच इथे पहिला बघू शकता बॉटल फार्मिंग. ती बॉटल आपण फेकतो, वेस्ट आपल्याला वाटतं की वेस्ट आहे, त्याच बॉटलमध्ये आपण काही छोटे छोटे क्रॉप्स किंवा प्लांट्स ग्रो करून आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग मध्ये काय असतं, व्हर्टिकल फार्मिंग मध्ये एकावर एक प्लांट रचलेले असतात. त्याच्यामध्ये आपण कमी एरियामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन यूज करू शकतो. नेक्स्ट आहे एरोपोनिक फार्मिंग. याच्यामध्ये जे प्लांट्स आहेत ते एका कंटेनर किंवा एका जग मध्ये प्लांट केले जातात आणि त्यांना पाण्याची व्यवस्था ही ऑटोमॅटेड असते. त्याच्यानंतर आहे हायड्रोपोनिक सिस्टम. हायड्रोपोनिक सिस्टम म्हणजे काय, जे प्लांट्स आपण मातीवर ग्रो नाही करू शकत ते प्लांट्स नदी, समुद्र त्याच्यामध्ये ग्रो होतात आणि ते आपल्याला खूप युजफुल असतात. तेच प्लांट आपण इथे एका सिस्टमवर क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर आहे ॲनिमल फार्म. ॲनिमल फार्म म्हणजेच काय, जे आपण ॲनिमल आपल्या ऍग्रिकल्चर साठी युज करतो त्यांचंच वेस्ट ही आपण इथे बायोगॅसमध्ये युज करतो. तेच बायोगॅस आपण घरामध्ये किंवा त्या ॲनिमलचं वेस्ट आपण या ऍग्रिकल्चर ॲज अ फर्टिलायझर यूज करू शकतो. थँक्यू.